टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीचा विना पालखी निघाली पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा। आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीच्या या पावन पर्वामध्ये पंढरपुरामध्ये ज्या पद्धतीने भक्तिभावाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं, अगदी तसंच वातावरण आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळतंय। पुण्याच्या विठ्ठलवाडी या ठिकाणी असणाऱ्या प्रति पंढरपूरमध्ये हे वातावरण जे आहे, भक्तिमय वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। पुण्याच्या गजबजलेल्या या हिंगणे खुर्द या परिसरामध्ये असणार हे विठ्ठलवाडी या ठिकाणी असलेलं हे प्रति पंढरपूर अर्थात विठुरायाचं मंदिर आहे। या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठीची रीग जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। प्रति पंढरपूर अशी या मंदिराची ओळख जी आहे ती असल्याचं पाहायला मिळतो। या मंदिरामध्ये वैष्णवांचा मेळा जो आहे तो भरल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय। लहानांपासून अबालवृद्धांपर्यंत सगळेच जण पुण्यासह आजूबाजूच्या परिसरातील भाविक सुद्धा या ठिकाणी विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। एक म्हणजे नेहमी पुणे गजबजलेलं म्हणतो आपण, मात्र या मंदिरामध्ये आल्यानंतर किंवा या मंदिराचा परिसर मात्र नदीकाठी वसलेला छान अशा मंदिराचा परिसर आहे आणि या ठिकाणी हे सगळे भाविक भक्त जे आहेत ते मोठ्या संख्येने मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी येताना पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणावर रांग जी आहे दर्शनासाठीची ती आपल्याला पाहायला मिळते। मात्र पंढरपूरमध्ये वारकरी बांधवांच्या चेहऱ्यावर ज्या पद्धतीचा उत्साह किंवा ज्या पद्धतीचा आनंद आपल्याला पाहायला मिळतो, अगदी तसाच आनंद या विठ्ठलवाडी मंदिरामध्ये आलेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। माऊली, कुठून आले तुम्ही? वाशिम जिल्हा आहे इथे। वाशिम जिल्हा विदर्भ। दरवर्षी येता इथे? हो, दरवर्षी इथे मुलाकडे राहतोय मी। दर्शनाला 3 वर्ष झाले सतत येतोय। हा, दरवर्षी। प्रति पंढरपूर अशी या मंदिराची ओळख आहे। दरवर्षी दर्शन घेता, काय कशी अनुभूती मिळते इथे? हा, खूप छान वाटतं। हा, बोल. प्रसन्न वाटते, खूप छान वाटते। पंढरपूरमध्ये दर्शन झाल्यासारखं वाटतं विठ्ठलाचं, त्याच्यामुळे आम्ही पण दरवर्षी इथे येऊन दर्शन घेतो। नियोजन पण एकदम व्यवस्थित आहे। नियोजन पण एकदम व्यवस्थित आहे। सगळं काही आणि आनंद वाटते आणि प्रसन्न होते मन इथं आल्यानंतर। तुम्ही कुठून आले? नमस्कार, मी पुण्याहून झालोय रामकृष्ण हरी। दरवर्षी आम्ही या दर्शनासाठी येतो। गजानन महाराजांची पालखी जी आहे ती सहकार नगरहून त्याच्यासोबत आम्ही येतो राम, आणि इथं आल्यानंतर फार प्रसन्न वाटतं आणि उत्तम वाटतं। तुम्ही काय सांगाल? समाधान वाटतं इथं आल्याच्या नंतर, खूप आनंद वाटला। तुम्ही कुठून आले? पुण्यातूनच आलोय, रामकृष्ण हरी। दरवर्षी? हा, गजानन महाराजांच्या पालखी बरोबर येतो आम्ही। सहकार नगर गजानन महाराज पालखींबरोबर आलेलो आहोत। दर्शन इथे झालेलं आहे, सुंदर अप्रतिम सगळी व्यवस्था आहे। श्री गजानन महाराज की जय। तुम्ही कुठून आले? मी कर्नाटकवरून आलोय। मी राहायला इथे स्थानिक म्हणून 10 वर्ष आहे। इथं आम्ही पुण्यात राहतो। आम्ही कर्नाटक, आमचं गाव कर्नाटक विजापूर इंडी तालुका आहे। आम्ही राहायला इथं धारी गावात। दरवर्षी येता इथे दर्शनाला? हा, दरवर्षी येतो। कसं काय अनुभूती कशी मिळते दर्शन? नाही, दर्शन घेतला अनुभव एवढं की शांती समाधान होते, एकदम एकदम मन प्रसन्न होते एकदम। आणि तुम्ही कुठून आले? नांदेड गाव। दरवर्षी येता इथे? दरवर्षी येतो दर्शन, लहानपणीपासून येतोय। प्रत्येक वर्षी आम्ही पायी यायचो, आता गाडीवर येतो। मनाला समाधान वाटतं विठ्ठलाची भक्तीमुळे। प्रति पंढरपुरात दर्शन घेता, कशी भावना आहे? पंढरपूरला पण जातो आणि इथं पण येतो प्रति पंढरपूर। तुम्ही कुठून आले? नांदेडवरूनच आलो। नांदेड सोबत आले तुम्ही? काय कशी अनुभूती आहे? तर काय पहिल्यापासून ओढ लागलेली। पहिलं पैसे गोळा, विठ्ठलवाडी करता पैसे 5-5 पैसे गोळा करायचे, तेव्हा मग हे होतं। आणि आता तर काय हे राहिलं नाही। निश्चित या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या या विठ्ठलवाडी मंदिरामध्ये आल्यानंतर आम्ही साक्षात विठुरायाचं दर्शन घेतोय अशा भावना या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं। माऊली, रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी माऊली। कुठून आले? डायरीतून। रायरेश्वर, भोर मधनं? डायरी गाव। दरवर्षी येता इथे? हा, दरवर्षी येतो। सकाळी 10 वाजता येतो आणि 1 तासात दर्शन होते सकाळी, परत संध्याकाळी भरपूर गर्दी असते। रामकृष्ण माऊली। निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर भाविकांचा उत्साह तर आपल्याला पाहायला मिळतो। शिवाय टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते या ठिकाणी जर आपण पाहिलं तर
अगदी टाळ मृदुंग अभंग भजन गात या ठिकाणी विठुरायाचं दर्शन घेत आहेत, लाडक्या विठ्ठलाचं दर्शन घेत आहेत। खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर विठुराया हा नाद ब्रह्म आहे। विठुराया केवळ जर आपण पाहिलं तर विठुराया नामस्मरणाचा भुकेला आहे। म्हणजे विठ्ठलाकडे जाताना कुठलीही मागणी किंवा कुठलीही इच्छा आकांक्षा कुठलाही वारकरी बांधव न ठेवता केवळ विठ्ठल भक्तीची आस मनामध्ये ठेवतो आणि ती आस मनी घेऊन विठुरायाच्या दर्शनासाठी हे वारकरी बांधव जे आहेत ते जाताना आपल्याला पाहायला मिळतात। खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर म्हणजे विठ्ठल नामाची शाळा भरली आणि शाळा शिकताना ही तहान भूक हरली। परत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते मोठ्या भक्ती रसामध्ये ज्या पद्धतीने पंढरपूरला जात आहेत त्या पद्धतीने या प्रति पंढरपूर असलेल्या पुण्यातल्या हिंगणे खुर्द परिसरात असलेल्या विठ्ठलवाडीतील मंदिराच्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, विठ्ठलवाडी, पुणे।